तर आपल्यासोबत विशेष म्हणजे तुषार साळुंके जे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. विक्रांतदादा अतिशय जवळीक आहे त्यांची आणि विक्रांतदादांचे खंदे समर्थक सुद्धा आहेत ते. तर त्यांच्याकडून भेटून जाणून घेणार आहोत. साहेब, दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज दत्त जयंती आहे. दत्त जयंतीच्या माझ्याकडून आणि माझ्या सहकार्याकडून आणि आमच्या विक्रमदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुलजी बोर्डे आणि आमच्या सर्व सहकार्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर जे आज वातावरण चाललेलं आहे की राजकारण समाजकारण ते कामोट्यामध्ये खूप बघायला भेटतंय. नवीन चेहरे बघायला भेटतात, नवीन वाटचाली दिसत आहेत आणि खूप काही प्रश्न अडचणी कामोट्यात येतात. त्याच्यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी, नवीन काही वाटचाली जे आपल्याला दिसत आहेत, काही असे नवीन उमेदवार सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटत आहेत. तर आपण नवीन उमेदवाराबद्दल बोललात तर तुम्हाला मी विचारू इच्छितो प्रश्न की जे युवांचं ताईत आहेत राहुल बोर्डे, हे प्रभाग क्रमांक 12 मध्ये उभे राहतात. कारण जनतेचं कौल आहे, जनतेने त्यांना अग्रसर केलेलं आहे पूर्णपणे. तर कसं पाहता या गोष्टीकडे आणि राहुलबाईची कारकिर्दी काय सांगा? अगदी बरोबर बोलात तुम्ही. राहुलजी बोर्डे म्हणजे माझे खास भावासारखे आहेत आणि मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि खरं तर रात्रीच्या वेळी अडचणीला कोणत्याही जनतेच्या समस्या असतील, मित्र असतील, कोणी असेल, वेळेला धावून येणारा तो माझा मित्र, माझा भाऊ, ते म्हणजे राहुलजी बोर्डे आहे. आणि खरं तर या राजकारणामध्ये नवीन चेहऱ्यांना एक संधी भेटणं म्हणजे एक अतिशय उत्तम आहे. कारण वेळेला धावून जाणं, प्रत्येकाची समस्या अडचणी हे दूर करणं हे युवा पिढी खूप ताकदीने करू शकते. राहुलजी बोर्डे हे आमचे विक्रमदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही सर्वजण विक्रमदादा पाटील यांच्यासोबत खूप ताकदीने आम्ही काम करतो. आम्ही त्यांचे खूप जवळचे सहकारी सुद्धा आहोत आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये जो कामोडचा आहे तो पुढील वाटचाली विकास ह्याच्यामध्ये एक नवीन चेहरा आणि एक युवा चेहरा आणि जे सर्वांना म्हणजे ऍक्च्युली खरं तर असं म्हणावं तर जनतेचा हा कौल आहे. तुम्ही अगदी बरोबर बोललात की जनता ही राहुलजी बोर्डे यांच्या मार्फत एक नवीन चेहरा पाहण्याची उत्सुकता त्यांच्यामध्येही आम्हाला दिसून आलेली आहे. मी त्यांचा काम जवळचा आहे आणि राहुलजी बोर्डे माझे खूप खास सर, भावासारखे. हॉस्पिटलचं काम असू दे, मग कोणाच्या नोकरीचं काम असू दे किंवा एखादी मोठी समस्या असू द्या, राहुलजी बोर्डे यांचं तत्पर्य असल्यामुळे विक्रांतदादा पाटील यांनी त्यांच्यावरती जिम्मेदारी टाकली आहे, त्यांना तिथे अध्यक्ष बनवलेलं आहे. याच्याकडे कसं पाहता? हो, कारण खरंच मी तेच तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाच्या समस्या अडचणी आणि प्रत्येकाचं काही काम असेल तर ते रात्री अपरात्री उपलब्ध असतात. एक मित्र म्हणून, एक घरच्यांचा नातेवाईक म्हणून प्रत्येकाच्या अडचणींना उभे असतात ते. त्यामुळे नक्कीच जनतेचा हा जो कौल आहे हा यशस्वीरित्या आम्ही आणि संघ जनता मिळून हा नक्कीच यशस्वी करू आणि प्रभाग क्रमांक 12 साठी एक नवीन चेहरा हा ताकदीने उभा राहील याची आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. एकच वादा राहुल दादा. एकच वादा राहुल दादा असं म्हटलं जात आहे आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे त्यांनी कामं केलेले आहेत पूर्णपणे आणि त्यांच्या कामाच्यामुळे जनतेचा कौल असा आहे की त्यांना भरघोस मताने निवडून देण्यासाठी ते अग्रसर राहतील. जर्नलिस्ट अमित जाधव सह मी 25 नवी मुंबई पनवेल.